माझं नाव किसन श्रीपती काळोगडे बरेवाडी, माजी सरपंच। आमच्या भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी अशी कित्येक वर्ष म्हणावं लागलं तरी चालेल, पण 2009 पूर्वी आम्ही कुस्त्यांचा जो कार्यक्रम घेत होतो तो कार्यक्रम या कुस्ती मैदानातच आम्ही पैलवानांना फिरवून त्या ठिकाणी त्याची कुस्ती जोडून ती कुस्ती निकाली करत होतो। पण 2009 साली आम्ही कुस्ती संघटनेकडून कुस्त्या जोडून कुस्त्यांचा कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आमच्या गावाला सुद्धा मुंबई मंडळ असू द्या, गावातील तरुण पिढी असू द्या, या सर्व मुलांना या कुस्तीची आवड लागली आणि ही कुस्ती आज 2026 पर्यंत जोपासली गेली आणि इथून पुढे सुद्धा बरेवाडीच्या मैदानात कुस्तीला प्राधान्य दिलं जाईल अशी मी ग्वाही देतो। मी नारायण बी शिंदे। आम्ही पहिले गावाला एक कुस्ती मैदान फिरवून कुस्त्या लावत होतो। माझ्या गावातले सहकारी आम्ही असे काही 4 गावात जाऊन कुस्त्या गटावल्या बघितल्या। तिथपासून आम्हाला असं एक आवड लागली की आपल्या गावात पण गटावल्या कुस्त्या लावायच्या। 2009 साली आम्ही गटावल्या कुस्त्याची सुरुवात केली आणि तिथपासून आमच्या गावात चांगला प्रतिसाद मिळाला। फळाचे उद्घाटन कुस्ती, 1 नंबरची कुस्ती, 1 ते 5 नंबरच्या कुस्तीपर्यंत अशी आमच्या गावात तरुणांची चढाओढ असते आणि कोण मागाटत नाही। प्रत्येकजण आपापल्या परीने कुस्ती लावत असतो। काही कुस्त्या वाटणीला पण येत नाहीत, तरी पण आम्ही एकमेकाला समजून घेऊन प्रत्येकाला ह्या वर्षी तुला चान्स घे, पुढच्या वर्षी त्याला चान्स दे, त्याच्या पुढच्या वर्षी त्याला चान्स दे, असे करून आम्ही कुस्तीचं मैदान आजपर्यंत चालवलं आहे आणि इथून पुढं पण चांगल्या पद्धतीने चालवीन याची या भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो। आमच्या संघटनेचे मालक नाना पाटक कुस्ती संघटना कराड यांनी लाख मोलाचं सहकार्य करून आजपर्यंत आमचं चांगलं मैदान झालेलं आहे। त्यांचं पण मनपूर्वक आभार। 2009 सालापासून आमच्याकडं संघटकानुसार कुस्तीचं नियोजन करण्यात येतं आहे। त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आम्हाला अण्णा जाधव यांचं अण्णा चव्हाण कुस्ती संघटना यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे। ही कुस्ती लावल्यापासून गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम होत आहेत, लोक प्रोत्साहित होत आहेत। वेगवेगळे लोक ह्या कुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात स्पॉन्सर्स मिळत आहेत। चांगल्या पद्धतीनं आजूबाजूच्या गावातील लोक कुस्त्या बघायला येत आहेत। आमच्या गावाचं नाव ह्या कुस्तीमुळे आजूबाजूच्या गावामध्ये प्रसारित झालेलं आहे। लोक आवर्जून कुस्ती बघण्यासाठी येतात। आमचं खेळणं खूप चांगल्या पद्धतीनं होतं आहे, याचा आमच्या गावातील सगळ्या लोकांना अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे आणि अजून आम्ही चांगल्या पद्धतीनं कसं कुस्ती होईल याच्याकडं आमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे। अजून उत्तमरित्या आम्ही कसं करू शकतो, नवीन पैलवान आमच्याकडे कसे येऊ शकतात आणि आम्ही किती चांगल्या पद्धतीनं लोकांना चांगलं कुस्तीचं दाखवू शकतो, संघटनाबरोबर आमच्या याच्या नेहमी बोलणं चालू असतं आणि आम्ही अजून उत्तम चांगल्या पद्धतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत।